चलो, वेलकम टू द स्वराज्य गोटा अकॅडमी वाई अगेन. आणि तुमचं सगळ्यांचं परत स्वागत एका नवीन व्हिडिओ मध्ये. आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधील SN2 आणि SN1 रिएक्शन मधला आपण आज रिएक्शन मेकॅनिझम बघणार आहे. कोणाचं? SN1 चं. कोणाचं रिएक्शन मेकॅनिझम बघणार आहे? SN1. चला, माझ्यासोबत सगळ्यांनी रिएक्शन मेकॅनिझम कम्प्लीट करायचं. SN1 मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. SN1 कोणामध्ये चांगलं होतं रे? 3 डिग्री. कोणामध्ये चांगलं होतं? 3 डिग्री, 2 डिग्री, नंतर 1 डिग्री. 1 डिग्री मध्ये ऑलवेज नसल्यात जमा आहे. आलं लक्षात? त्यामुळे आता डोक्यात ठेवा, SN2 रिएक्शन हे SN2 रिएक्शन ही 1 डिग्री मध्ये होते, तर SN1 रिएक्शन ही 3 डिग्री मध्ये होते. राईट इट डाऊन, लिहून घ्या. नाव आता मेकॅनिझम मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळं मी एकाच पॉइंट मध्ये तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण काय बघणार आहे? फ्रंट साइड अटॅक, बॅक साइड अटॅक आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप. ओके, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 3 डिग्री मध्ये SN1 रिएक्शन खूप चांगल्या पद्धतीने होते. आता ती का होते हे पण तुम्हाला मी सांगतो. डोंट वरी, अडचण नाहीये. काय 3 डिग्री मध्ये SN1 रिएक्शन चांगली का होते त्याचं पण आपण एक बेसिक एक्झाम्पल आता बघूया. 3 डिग्रीचं एक एक्झाम्पल घेऊया. इकडे बघा, मी तुम्हाला सांगतो 3 डिग्री मध्ये. इकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ आपण इथं इथाइल ग्रुप घेऊयात. कुठला? इथाइल. इथाइलचा शॉर्ट फॉर्म काय आहे? ET. ओके, हा कार्बन आहे, बरोबर का? इथं आपण मिथाइल, इथं हायड्रोजन घेऊयात. इथं आपण घेऊयात मिथाइल. काय घेऊयात? मिथाइल. आणि इथं समजा आपण आयोडीन घेतला. काय घेतला? आयोडीन. आता तुम्हाला लक्षात आलं का बाळांनो की एक सिंपल गोष्ट बघा, काय डोक्यात घ्या सिंपल गोष्ट. हा हायड्रोजन आहे, इकडे कोण आहे? आयोडीन. इकडे मिथाइल आहे, तर इकडे कोण आहे? इथाइल. तर दिलेला कंपाऊंड हा तुमचा ऑप्टिकली काय आहे? ऍक्टिव्ह. म्हणजे हा अल्फावाला कार्बन झाला तुमचा कायरल कार्बन, बरोबर का? मग OI कसे काढणार आहे याचे? OI काढणार 2:n. 2:n म्हणजे 2:1. किती OI निघतील? 2. म्हणजे ऑप्टिकल आयसोमर 2 निघतील याचे, बरोबर का? म्हणजे दिलेला कंपाऊंड ऑप्टिकली काय ऍक्टिव्ह आहे. आता आपल्याला पुढे कॅटलिस्ट काय दिलेला आहे, तर त्यांनी सांगितलेलं की वॉटर मध्ये हायड्रोलायसिस करा आणि समजा तुम्हाला ETOH दिला असेल अल्कोहोल, तर समजून जायचं हे जे दिलेले कॅटलिस्ट आहेत हे काय? पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. PPS चा लॉंग फॉर्म परत एकदा ऐका. पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लॉंग फॉर्म टाइप करा, पोलर प्रोटिक सॉल्व्हंट. आता हे जे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट आहेत बाळांनो, हे पोलर प्रोटिक सॉल्व्हंट नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. हे पोलर प्रोटिक आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा पोलर प्रोटिक सॉल्व्हंट काय करतो रे? सॉल्व्हेशन चांगलं करतो आणि एनआयएन ला बांधून ठेवतो हायड्रोजन बॉन्डिंग थ्रू. हायड्रोजन बॉन्डिंग थ्रू म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा मायनस वाला एनआयएन आहे. काय हा मायनस वाला? एनआयएन. तर होतं काय इथं? वीक न्यूक्लिओफाईल आहे. समजा आपलं वॉटर काय आहे? वीक न्यूक्लिओफाईल. वॉटर काय? वीक न्यूक्लिओफाईल. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, याच्या आधी सुद्धा क्लिअर केलं होतं. इफ यू रिमेंबर, बघा हे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल असतं, ते हे अँटी बॉन्डिंग असतं, बरोबर आहे का? तर मग ह्याच्यासाठी आपण आहे ना व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करणार आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. पण बस पहिल्यांदा हे समजून घ्या बेसिक. मग बाळांनो समजा इथं याचं H+ आहे. काय H+? म्हणजे ह्यांच्यात काय झालं तुमचं? हायड्रोजन बॉन्डिंग झालं का? हायड्रोजन बॉन्डिंग लक्षात आलं का तुमच्या? काय झालं इथं? आपण SN2 मध्ये असं केलं होतं का? नाही. SN2 मध्ये डायरेक्ट स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल रिएक्ट होत होता. आणि जर SN2 मध्ये आपण जर पोलर प्रोटिक वापरलं असतं तर मग डायरेक्टच आयोडीननं काय केलं असतं? हायड्रोजन बॉन्ड केला असता आणि SN2 रिएक्शन झालीच नसती. डोक्यात घुसलं सगळ्यांच्या व्यवस्थित? कळतंय का? म्हणून आपण एकदम सिम्पली इथं आत्ता पोलर प्रोटिक सॉल्व्हंट यूज केले, त्यावेळेस यूज करायचं नाही. आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा रोल काय रे करतं? हे सॉल्व्हेशन. काय करतं हे? सॉल्व्हेशन. कुणाचं सॉल्व्हेशन करतं? एनआयएनचं. कुणाचं सॉल्व्हेशन करतं? एनआयएनचं. सॉल्व्हेशन ऑफ एनआयएन बाय हायड्रोजन बॉन्ड. बाय हायड्रोजन बॉन्डिंग. लक्षात आलं का? हे तुम्ही लिहिलेलं आहे बाय हायड्रोजन बॉन्डिंग. डोक्यात आलं का? इज दॅट क्लिअर? कळतंय का? ओके. आता ते बाय हायड्रोजन. आता बघा, म्हणजे ज्या प्रोटिक सॉल्व्हंट मध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर यांना हायड्रोजन असतात ते आपण प्रोटिक म्हणतो. प्रोटचा अर्थच काय? हायड्रोजन. प्रोट म्हणजे काय? हायड्रोजन. मग तो हायड्रोजन असल्याशिवाय हायड्रोजन बॉन्ड करेल का एनआयएन सोबत? आणि मी तुम्हाला आता सांगितलं की कार्बोकॅटायन जो असतो, कार्बोकॅटायन मध्ये सॉल्व्हेशन जे होतं ते कसं होतं? एकदम पुअर. कसं होतं? पुअर. आणि कम्पॅरेटिव्हली जो मायनस एनआयएन असतो, एनआयएन ह्याच्यात सॉल्व्हेशन कसं होतं? एकदम चांगलं होतं. म्हणजे सॉल्व्हेशन ह्याच्यात खूप महत्वाचा रोल प्ले करतं, इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. डोक्यात आलं का तुमच्या? कळलं का सगळ्यांना? बऱ्याच अकॅडमिक कॉलेजेस मध्ये हा पॉईंट शिकवला जात नाही. नीट शांततेत ऐका, गडबड करू नका. आलं लक्षात? आता होणार काय सांगा मला इथं?
हा तुमचा इथाईल हाय असा राहणार, हा कार्बन हाय असा राहणार आहे, बरोबर आहे का. हा हायड्रोजन हाय असा, खालचा तुमचा मिथाईल पण हाय असा. आणि इथं आता काय होणार रे बाळांनो, हा तुमचा आयोडीन बाहेर पडलाय का नाही पडला. म्हणजे सिंपल रिएक्शन बघा आपल्या, सिंपल रिएक्शन. इज दॅट क्लिअर. सगळ्यांच्या लक्षात आलं का. काय तयार झाला, हा कार्बोकॅटायन आहे ना, 3 डिग्री कार्बोकॅटायन. कुठला कार्बोकॅटायन तयार झाला, 3 डिग्री. कुठला कार्बोकॅटायन तयार झाला, 3 डिग्री. कळलं का. आता 3 डिग्री नाही, हा सॉरी करेक्शन करा बाळांनो, हा 2 डिग्री कार्बोकॅटायन तयार झाला. कुठला, 2 डिग्री. आपण घेताना एक्झाम्पल कुठलं घेतलंय, 2 डिग्रीचं घेतलंय ना रे बाळांनो, बरोबर आहे का. म्हणजे हा 2 डिग्री झाला. कुठला झाला, हा 2 डिग्री. येस सॉरी करेक्शन करा, इथं 2 डिग्री झाला. काय झाला, हा 2 डिग्री. ओके, इथं हायड्रोजन आहे, बरोबर आहे, त्यामुळे इथं 3 डिग्री नाहीये, हा 2 डिग्री झाला. आता 2 डिग्री झाल्यानंतर आपल्याला 2 डिग्री कार्बोकॅटायन मिळालाय. कळतंय का, इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे आता ही जी स्टेप आहे, ही कशी स्टेप, पहिली स्टेप स्लो. कशी स्टेप आहे तुमची, स्लो. कशी स्टेप आहे, स्लो. आणि स्लो स्टेपलाच आपण काय म्हणतो रे, रेट डिटरमाइनिंग स्टेप. इथंच रेट फायनल झाला 1, नाही का. आपण ऑर्डर मॉलिक्युलरिटी मध्ये बघितलं, तो 1 रेट हा इथं फायनल झाला. कळलं का. ही स्टेप एकदम स्लो आहे. या स्टेप मध्ये काय तयार झालं तुमच्या, ही ट्रान्झिशन स्टेट तयार झाली. काय झाली, ही ट्रान्झिशन स्टेट. ज्या ट्रान्झिशन स्टेट मध्ये तुम्हाला इंटरमिजिएट तुम्हाला कोण मिळाला, कार्बोकॅटायन. कोण मिळाला, कार्बोकॅटायन. इथपर्यंत क्लिअर आहे का. ओके, चला इथपर्यंत लिहून घ्या. बघा आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंय. मी सिंपल ड्रॉ केले मेकॅनिझम, काही अवघड नाही. आता फक्त आपल्याला ते स्टेरियोकेमिकल बॉन्ड्स टाकले की आपलं मेकॅनिझम तयार. ओके, आता तुमचा मी रेट डिटरमाइनिंग स्टेप हा पहिला पॉइंट क्लिअर केला. म्हणजे आता इथून आहे ना, इथून हा आयोडीन मी थोडासा आता पुसतोय. इथं लिहितो वाटल्यास -I- बाहेर पडलाय तुमचा. ओके, इथून आता इथून 2 प्रोडक्ट मिळणार, एक फ्रंट साइडचा अटॅक झालेला आणि एक बॅक साइडचा अटॅक झालेला. किती सोपं आहे, कळलं का तुम्हाला. ओके, माझ्यासोबत तुम्ही ड्रॉ करू शकता. 2 प्रोडक्ट मिळणार, फ्रंट साइडचा अटॅक आणि बॅक साइडचा अटॅक. आता फ्रंट साइडचा अटॅक आणि बॅक साइडच्या अटॅक मध्ये न्यूक्लिओफाइल एंट्री करणार आहे तुमचं. आता न्यूक्लिओफाइल एंट्री कसा करणार आहे बघा बरं. आता इथं लक्ष द्या, हो का. लुक ॲट दिस, न्यूक्लिओफाइल कशी एंट्री करतोय बघा बाळांनो, हो का. आता इथं I- मी थोडासा इथं लिहित नाही, तर तुमचा गोंधळ होईल. आता वीक न्यूक्लिओफाइलची एंट्री झाली. कुठली, वीक न्यूक्लिओफाइल तुमचं वॉटर समजा घेतलं आपण इथं, तर फ्रंट साइड अटॅक करताना न्यूक्लिओफाइल कोण काम करणार तुमचा, OH-. इथं सुद्धा कोण काम करणार आहे, OH-. डोक्यात आलं का. न्यूक्लिओफाइल कसा काम करतोय, कळलं का. आता इकडे बघा, फ्रंट साइडचा अटॅक म्हणजे हा न्यूक्लिओफाइलचं काम काय असतं, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, म्हणजेच लुईस बेस. आठवलं का. न्यूक्लिओफाइल काय आहे, मायनस वाला लुईस बेस. आठवलं ना, मायनस वाला लुईस बेस असतो. हा सुद्धा काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे लुईस बेस. नीट बघा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे त्याचं काम काय, इलेक्ट्रॉन रिलीज करणं. कळलं का. आता लिहून दिलं तुम्हाला, रिलीजिंग टेंडन्सीच आहे ना त्याची, ती सवयच आहे. मग आता मला सांगा, जर फ्रंट साइडने अटॅक केला मी, तर कसा अटॅक होईल माझा सांगा. फ्रंट साइडने अटॅक केला तर हा OH आहे, बरोबर का, फ्रंट साइडचा. हा फ्रंट साइडने इलेक्ट्रॉन देणार. प्लसला गरज असते इलेक्ट्रॉन घेण्याची आणि मायनसला गरज असते इलेक्ट्रॉन देण्याची. संपला विषय. त्यानं फ्रंट साइडनं दिलं. दिस इज व्हॉट, फ्रंट साइड. आणि इकडून OH- न कुठून दिलं, बॅक साइडनं. दिस इज व्हॉट, बॅक साइड. आता फ्रंट साइड आणि बॅक साइड कळलं का. आता फ्रंट साइडनं दिल्यावर किती सोपं आहे रे. हा AT हाय असाच राहील, हा CH हाय असाच राहील, खालचा मिथाइल हाय असाच राहील. फ्रंटला कोण येईल आता, OH. फ्रंटला कोण येईल, OH. तोच फ्रंटचा OH आता इथं बॅकला जाणार का नाही जाणार, अरे जाणार का नाही जाणार, येस ऑर नो. हा मिथाइल आणि हा इथाइल. आलं का लक्षात सगळ्यांच्या, येस आला का बॅक साइडला. मग हा काय आला, 50%. आता इथं बघा, फ्रंटला न्यूक्लिओफाइल आयोडीन फ्रंटला होता आणि आपला नवीन आलेला न्यूक्लिओफाइल सुद्धा फ्रंटलाच आहे. म्हणजे दोघं पण फ्रंटला आहेत, म्हणजे बॉन्ड हाय असेल. बॉन्ड मध्ये काही चेंज झालाय का मागच्या, म्हणजे इथं काय झालं, 50% रिटेन्शनचा शॉर्ट फॉर्म काय आहे, RT. रिटेन्शन आठवलं का मगाचं, रिटेन्शनचा शॉर्ट फॉर्म काय आहे, RT. आता इथं काय होणार, 50% इन्व्हर्जन. काय इन्व्हर्जन होणार, बॉन्ड बघा सगळे ह्या बाजूला आले का. परत एकदा वाटल्यास तुम्हाला दाखवतो, एकदम तुम्हाला कळण्यासाठी एकदम व्यवस्थित दाखवतो. ओके, लेट मी चेंज. ओके, येस, नाव लुक ॲट दिस. आता इथं बघा, लुक ॲट दिस. हा कार्बन आहे, इकडं EH, इकडं मिथाइल आणि इकडं इथाइल. झाले का बॉन्ड, झुकले का त्या साईडला.
झुकले का? आणि हे बॉन्ड वाटल्यास इकडे झुकलेलं दाखवतो असे मी, काहीच प्रॉब्लेम नाही. लुक ॲट दिस, बघा. ओके ओके. आता इकडे कोण होता? एच, इथं इथाईल आणि इथं मिथाईल. बघा, कळलं का? जे बॉन्ड जसे तसेच राहिले. ओके. आणि बॉन्ड उलटे झाले की काय म्हणणार? इन्व्हर्जन. आणि जर बॉन्ड आहे अशा जागेवर तेच पोझिशन अटेंड केली तर रिटेन्शन. मग आपल्याला काय मिळालं रे? हो का? इकडे बघा, 50% इन्व्हर्जन प्लस 50% रिटेन्शन इज इक्वल टू आपल्याला काय मिळतं? आरसी, रेसिमिक मिक्सचर. हे लक्षात ठेवायचं. हे 50% आहे, हे 50% आहे, बरोबर आहे का? रेसिमिक मिक्सचर काय मिळणार? 100%. कळलं का? येस ऑर नो? आणि इथं मिरर इमेज पण तयार होणार. काय तयार होणार? मिरर इमेज. का? कारण दिलेला कंपाऊंड काय तुमचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह, जे मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलं होतं, बरोबर आहे का? आता ह्याच्यात एक लक्षात घ्या, ह्याच्यात आपल्याला सिंपल फक्त आणि फक्त बॉन्ड चेंज करायचे, काही बाकी चेंज करायचं. बघा आता, चला तोपर्यंत हे लिहून घ्या. येस, नाव टू बी कंटिन्यूड. आता आलेले प्रोडक्ट जर तुम्ही बघितले, फ्रंट साईडच्या प्रोडक्टचा OH फ्रंटला आहे आणि बॅक साईडच्या प्रोडक्टचा OH बॅकला. याचा अर्थ हे दोघं काय झालेत? या दोघांचे काय तयार झालेत? नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. म्हणजे त्याला आपण इनॅन्शिओमर्स म्हणतो. काय म्हणतो? इनॅन्शिओमर्स. आता काही करायचं नाही, फक्त आता ट्रान्झिशन स्टेट व्यवस्थित बनवायचे आणि बॉन्ड्स व्यवस्थित टाकायचे. आता नीट बघा मी काय करतोय, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या बाळांनो. हे बघा, आता सिंपल वे मध्ये आपल्याला फक्त बॉन्ड्स व्यवस्थित काढायचे, बस, दॅट्स इट. बाकी काहीच करायचं नाही आपल्याला, बॉन्ड्स व्यवस्थित काढायचे. आता इथं बघा, इकडे लक्ष द्या. हा जो हायड्रोजन दिसतोय, बरोबर का? हायड्रोजन बॉन्ड, इथाइल बॉन्ड, आणि हा मिथाइल बॉन्ड, समजतंय का? आणि हा आयोडीन. आयोडीन हा असाच ठेवतो बघा. हायड्रोजन, हे दोन बॉन्ड प्लेन मध्ये आले का? ओके. आता मला एक सांगा बाळांनो, हा दोन बॉन्ड प्लेन मध्ये आले. आता मी काय करतोय बघा, सिंपल, फक्त हा बॉन्ड कुठं काढला? बॅक साईडला, आणि हा टुवर्ड्स अस. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का? ओके. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचा? इथाइल, आणि इथं कोण आहे तुमचा? मिथाइल. फक्त बॉन्ड चेंज करायचे. आता मेकॅनिझम अंडरस्टँड झाले? ओके. आता फक्त नवीन मेकॅनिझम ड्रॉ करताना काय चेंज करायचे? बॉन्ड. आता फक्त लक्षात घ्या, व्हिडिओ तुम्हाला ग्रुपला येणारच आहे, तुम्ही जरी परत बघून मेकॅनिझम काढलं तरी चालतंय. आता इथं काय झालंय? हे दोन बॉन्ड प्लेन मध्ये आले. ओके. न्यूक्लियोफाईल आला. बाकी काय चेंज करतोय का? बघा, मी काही चेंज करत नाही. सॉल्व्हेशन वगैरे ऍज इट इज झालंय माझं. ओके. सॉल्व्हेशन एनआयएनचं करायसाठी मी हायड्रोजन बॉन्डिंगचा वापर करतो. इथं हायड्रोजन बॉन्ड झाला, इथं H+ आणि I- मध्ये, बरोबर आहे का? ओके. याच्या बाहेर पडेल. आता माझ्या रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये हा जो कार्बोकॅटायन आहे माझा, हा कार्बोकॅटायन माझा सिंपल काय करणार आहे मी? कार्बोकॅटायन बघा, जो 2 डिग्री वाला आहे कार्बोकॅटायन माझा, तो सेंटरला घेणार आहे, बरोबर आहे का? सेंटरला घेणार आहे. तर बॉन्ड कसे येणार आहे? प्लेन मध्ये. कसे येणार आहे? प्लेन मध्ये, बरोबर आहे का? कळलं का? लक्षात आलं का तुमच्या? आता इथं कोण राहिला? हायड्रोजन. इथं कोण आहे? इथाइल. आणि इथं कोण आहे? मिथाइल. बाळांनो, हे बॉन्ड प्लेन मध्ये आले की इंटरमिजिएटचं हायब्रिडायझेशन काय झालं? कार्बनचं sp2 प्लेनर आहे ना? कोण आहे? प्लेनर. sp2 हायब्रिडेशन झालं का नाही झालं? येस ऑर नो? हायब्रिडेशन कोणतं झालं याचं पण? sp2. म्हणजे एंट्रन्सला क्वेश्चन आला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके. आता इथं कार्बोकॅटायन तयार झालाय. हा 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे. किती डिग्री? 2 डिग्री कार्बोकॅटायन आहे तुमचा. हा 2 डिग्री कार्बोकॅटायन तुमचा काय करतोय मला सांगा? स्टेबिलिटी मेंटेन करतोय. आणि तुम्हाला माहिती आहे स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन कशी आहे रे? स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन सांगा. मी कशावरनं स्टेबिलिटी म्हणतोय? कार्बोकॅटायनच्या स्टेबिलिटीची ऑर्डर कशी आहे सांगा. सगळ्यांना माहिती आहे. कोण सगळ्यात जास्त स्टेबल रे? 3 डिग्री कार्बोकॅटायन सगळ्यात जास्त स्टेबल 2 पेक्षा, 2 स्टेबल 1 पेक्षा. म्हणजे इथं सिम्पली तुम्हाला जर 3 डिग्री आलं तर ह्याच्यापेक्षा मेजर प्रोडक्ट कोणाचा असणार? 3 डिग्री वाल्याचा. कोणाचा असणार? 3 डिग्री वाल्याचा. आता इथे तुमचे बॉन्ड आले प्लेन मध्ये. कसे आले? प्लेन मध्ये. आता चला या सिंपल इथं काय करणार? हे दोन बॉन्ड तर तुमचे ऍज इट इज आहेत, बरोबर आहे का? आता इथं हा जो तुमचा बॉन्ड आहे, हो का, इथं हा जो तुमचा बॉन्ड आहे बॅक साईडला, कोण आहे बॅक साईडला? इथाइल. आणि इथं कोण होता तुमचा? मिथाइल. कोण होता? मिथाइल. हा असाच राहणार आहे ना? काय फरकच पडणार नाही, कारण फ्रंटचा न्यूक्लियोफाईल आयोडीन गेलाय आणि कोण आलाय? सिंपल OH. मग ह्याचा फोर्स ह्याच बाजून असणार, त्यामुळे बॉन्ड तिकडे झुकलेले असणार आहेत. आणि ऍज इट इज बॉन्डची पोझिशन राहिली की आपण त्याला काय म्हणतो? रिटेन्शन. काय म्हणतो? रिटेन्शन. आता फ्रंट साईडनं तोच प्रोडक्ट मिळाला, रिटेन्शन. बॅक साईडला काय करणार? इथं फक्त OH जो आहे तो तुमचा बॅक साईडचा असा येणार बॉन्ड, बरोबर आहे का? आता हा तुमचा जो मिथाइल होता तो मिथाइल असा येणार, बरोबर आहे का? अरे आलं का लक्षात? हा कोण आला? मिथाइल. आणि इथाइल तुमचा सिंपली या बाजूला होता, बरोबर का? इथाइल. आलं का लक्षात तुमच्या? इज दॅट क्लिअर? कळलं का नाही कळलं? येस. म्हणजे हे बॉन्ड फक्त चेंज झाले की झालं तुमचं मेकॅनिझम सेट. काहीच टेन्शन नाही. जसा डिफरन्स आता बघा, ऑनलाईन बघणाऱ्या मुलांनी डिफरन्स व्यवस्थित आधी बघा आणि डिफरन्स नुसार SN
SN2 मेकॅनिझम, SN1 मेकॅनिझम बघा, SN2 याच्या प्रमाणच आहे. त्याचा व्हिडिओ मी परत एकदा घेऊन येईन तुमच्यासाठी, काहीच टेन्शन नाही. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? येस. आता होमवर्क साठी घरी गेल्यावर बघा, इथं मी एक्झाम्पल देतोय, राईट डाऊन सगळ्यांनी लिहा. CH3 थ्राइस CBr. घरी गेल्यावर हे नाव, ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. होमवर्क आहे हा. होमवर्क साठी तुम्ही हे घरी सोडवायचं होमवर्क. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड नाहीये. दिस कंपाऊंड इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह 2 डिग्री वाला. अंडरस्टँड? 2 डिग्री वाला कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे इमेज बनवतोय, नॉन सुपर इम्पॉसिबल इनएन्शिओमर्स तयार करतोय, मिरर इमेज तयार होतात ह्याच्या. ओके, तुम्ही याला बिटवीन मध्ये असं एक लाईन मारा, हे मिरर इमेज तयार झाली. आलं का लक्षात? ह्या 2 मिरर इमेज तयार झाल्यात. ओके, एकाचं क्लॉकवाईज रोटेशन, दुसऱ्याचं अँटी क्लॉकवाईज. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आलं लक्षात बाळांनो? चला, होमवर्क घरी करायचा आहे, सेम ह्या पद्धतीने सोडवायचं आहे. ओके, आणि तुम्ही वैयक्तिक तुम्ही काय करायचं, घरी गेल्यावर हेच मेकॅनिझम परत हे बॉन्ड वापरून सोडवायचे. समजलं ना? आणि मग नंतर होमवर्क ऍज इट इज क्लिअर करायचं. ओके, तुमचं इथं SN1 SN2 मेकॅनिझम फिनिश झालेले आहेत. SN2 मेकॅनिझम ऑनलाईनच्या मुलांसाठी मी परत एकदा घेणार आहे. तोपर्यंत लक्षात ठेवा, अख्ख्या महाराष्ट्रात आपले लेक्चर्स पसरवा, पोचवा, व्हायरल करा. कारण आपल्याला महाराष्ट्राला काय करायचंय, ट्युशन फ्री करायचंय. म्हणूनच तुमची साथ आणि सपोर्ट आवश्यक आहे. चला मित्रांनो, स्वराज्य गोटा अकॅडमीला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.